नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या मुलांचा विवाह जमत नाही. विवाह जमवताना सतत काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत किंवा कुंडली दोष आहे किंवा इतर काही कारणानं आपल्या मुलांच्या विवाहामध्ये विलंब होत आहे आणि त्यामुळं आई वडील तसेच मुलं मुली देखील नेहमी त्रस्त असतात. परंतु काळजी करू नका, मी तुमच्यासाठी एक अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. तो आहे आंब्याच्या पानाचा. हा उपाय केल्यानं तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झाले आहेत ते सर्व दूर होऊन तुमच्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळणार आहे. तसेच त्यांचा लक्ष्मीनारायणासारखा जोडा जमणार आहे. त्यांचा संसार देखील सुखाचा होणार आहे आणि त्यासाठीच अगदी साधा सोपा हा आंब्याच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे. उपाय आई वडिलांनी किंवा मुलामुलींनी कोणीही केला तरी देखील चालेल. आता कसा उपाय करायचा आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात हे देखील लिहायला अजिबात विसरू नका. तर सर्वप्रथम आपण या आंब्याच्या पानाचे महत्त्व जाणून घेऊया अगदी थोडक्यात. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आंब्याच्या पानाला मंगलपत्र असं म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये आंब्याच्या पानाला आम्रम असं म्हटलं जातं. आणि आम्रम म्हणजे जो आयुष्य वाढवतो आणि म्हणूनच लग्न असेल, मुंज, गृहप्रवेश या ठिकाणी या आंब्याच्या पानाचा आवर्जून उपयोग केला जातो, वापर केला जातो. तसेच माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णू यांच्या पूजेमध्ये आंब्याची पानं अर्पण केली जातात. त्याचबरोबर कलश स्थापना करताना त्यावर आंब्याची 5 पानं ठेवली जातात. 5 पानं कलशात ठेवली की पंचदेव त्या कलशात विराजमान होतात असं म्हणतात आणि म्हणूनच आपण देवाला हे आंब्याचं पान अर्पण करतो. म्हणजेच आपली प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचते. तसेच पूजेमध्ये आंबा, पिंपळ, वड, उंबर, जांभूळ या झाडांच्या पानांना पंचपल्लव असं म्हटलं जातं किंवा 5 पालवी असं देखील म्हटलं जातं. तर या 5 पानांमध्ये सगळ्या देवी देवतांची शक्ती असते, म्हणूनच कलशावर 5 प्रकारची पानं देखील ठेवली जातात. तर अशा या अत्यंत पवित्र आंब्याच्या पानाचा उपाय आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपण पाहणार आहोत. तर उपाय मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई वडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा मुलामुलींनी केला तरी देखील चालेल. आई वडिलांनी किंवा कुटुंबातील कोणता व्यक्ती जर उपाय करत असेल तर त्यानं आपल्या मुलांचं नाव घेऊन हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करायचा आहे तुम्हाला मंगळवारी किंवा गुरुवारी. कोणत्याही मंगळवारी जर तुम्ही या उपायाला सुरुवात करत असाल तर दर मंगळवारीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि गुरुवारी जर उपाय करत असाल तर दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर उपाय करताना म्हणजे ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहात तर त्या दिवशीच तुम्हाला ही आंब्याची पानं तोडून आणायची आहेत. सर्वप्रथम त्या आंब्याच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा पाणी त्याला अर्पण करायचं आहे. प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी या आंब्यांच्या पानाचा उपाय करणार आहात आणि त्यासाठीच मी ही पानं घेऊन जात आहे. हे वृक्ष देवा मला माफ कर, माझ्या मुलांच्या विवाहामधील येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि मंगल कार्यासाठीच ही मी पानं घेत आहे. पानं घेत असताना झाडाखाली पडलेली किंवा किडलेली, खराब झालेली, तुटलेली पानं घ्यायची नाहीत. शक्यतो कोवळी तुम्हाला पानं घ्यायची आहेत. पानं घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम तर एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. जर गंगाजल असेल तर अतिशय उत्तम. आणि हे जे पाणी आहे तर जे आंब्याचं पान आणलेलं आहे तर त्या पानाने तुम्हाला संपूर्ण घरामध्ये उंबरठ्यावरती, दरवाजावरती शिंपडायचं आहे. त्यानंतर थोडीशी तुम्हाला त्यातील पानं घ्यायची आहेत. तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याला तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण करून लावायचं आहे. आता हे तोरण करत असताना तुम्हाला ती पानं अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक काढताना तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. त्या प्रत्येक पानावरती तुम्हाला अखंड अक्षदा तुम्हाला चिकटवायच्या आहेत. थोडंसं हळदी कुंकू ओलं करून मग त्याने तुम्ही ही अक्षदा चिकटवू शकता. त्यानंतर लाल रंगाचा एखादा धागा घ्यायचा आहे किंवा कलाव्याचा तुम्ही धागा घेऊ शकता आणि त्यानं तुम्हाला ह्या आंब्याचं पानाचं तोरण करायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचं आहे, लावायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही, कोणताही दोष येत नाही आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येते. आता तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर मंगळवारी तुम्ही हा उपाय करत असाल तर दर मंगळवारी तुम्हाला हे आंब्याच्या पानाचं तोरण तुमच्या घराच्या दरवाजावर लावायचं आहे. आणि जर तुमच्या घराच्या जवळपासच आंब्याचं जर झाड असेल तर तुम्ही दररोज जरी हा उपाय केला तर देखील अतिशय उत्तम. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. मंगळवार हा माता लक्ष्मीचा वार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची स्थापना करतो आणि त्यावेळेला देखील आपण कलश स्थापना करतो.
जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहावा आणि आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी, त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत. म्हणूनच तुम्हाला मंगळवारी माता लक्ष्मीची ज्या ठिकाणी मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कलश स्थापना करायची आहे किंवा देवघरामध्ये ही कलश स्थापना करायची आहे. तर कलश स्थापना करताना शक्यतो तांब्याचा कलश घ्यायचा आहे. जर नसेल तर मग इतर धातूचा घेऊ शकतात. त्यामध्ये एक सुपारी, 11 अखंड अक्षदा, हळदी कुंकू, एक दूर्वा, तसेच 1 रुपयाचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे. आणि आंब्याची तुम्हाला 11 पानं घेऊ शकता किंवा 5 पानं घेतली तरी देखील चालेल. आणि त्यावरती तुम्हाला एक श्रीफळ ठेवायचं आहे. जर तुम्हाला एकाक्ष नारळ भेटला तर अतिशय उत्तम. एकाक्ष नारळामध्ये माता लक्ष्मी स्वतः वास करत असते आणि माता लक्ष्मीला तो अत्यंत प्रिय आहे. पण तुम्हाला जर नाही भेटला तर मग तुम्ही कोणताही पाण्याचा नारळ तुम्ही या कलशावर स्थापन करायचं आहे. आता हे जे आपण कलश स्थापना केलेली आहे तर ती कलश स्थापना तुम्हाला जोपर्यंत मुलांचा विवाह जमत नाही तर तोपर्यंत तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. यातील पाणी तुम्हाला दर 3 दिवसांनी बदलायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही दररोज बदलू शकता, पण तो जर शक्य नसेल तर दर 3 दिवसांनी हे पाणी बदलायचं आहे. आंब्याची पानं बदलायची आहेत, दुर्वा बदलायच्या आहेत, सर्व वस्तू बदलायच्या आहेत. फक्त 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी तुम्हाला तीच ठेवायची आहे. त्यानंतर ते श्रीफळ जे आहे तर ते ठेवायचं आहे. आता हे श्रीफळ जे तुम्ही कलशावर ठेवताय तर त्या श्रीफळाला तुम्हाला लाल धाग्याने बांधायचं आहे, ज्याला आपण कलाव्याचा धागा म्हणतो. तर त्या धाग्याने किंवा तुम्ही कुंकवानं एखादा लाल करून देखील धागा घेऊ शकता. त्याचबरोबर एक हळकुंड घ्यायचं आहे. हळकुंड लेकुरवाळं असावं, म्हणजेच ते कुठेही तुटलेलं नसावं. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे श्रीफळ आहे तर त्या श्रीफळावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे, अक्षदा चिकटवायच्या आहेत. आणि त्यानंतर हे जे हळकुंड आहे तर ते हळकुंड तुम्हाला या श्रीफळासोबत बांधायचं आहे. 7 वेळा तुम्हाला हा धागा या हळकुंडावरती श्रीफळाला गुंडाळायचा आहे. आणि त्यानंतर हे श्रीफळ म्हणजेच आपण हळकुंड बांधलेलं श्रीफळ आहे तर ते या कलशामध्ये स्थापन करायचं आहे. एका प्लेटमध्ये थोड्याशा अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला हे जे श्रीफळ ठेवलेला कलश आहे तर तो स्थापन करायचा आहे. हे सर्व करत असताना आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवतेला माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि असा हा कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. कलश स्थापना करत असताना तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित अडचण काय आहे तर ती या श्रीफळावर सांगायची आहे. आणि आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी ही कलश स्थापना मी करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे. कलशावरती तुमची इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर हा कलश तुम्हाला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे. अगोदर सांगितलं त्याप्रमाणे 3 दिवसातील एकदा तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला कुंडीमध्ये टाकायचं आहे. परंतु तुळशीला हे पाणी अर्पण करायचं नाही. शक्य असेल तर तुम्ही दररोज हे पाणी बदलू शकता. त्याचबरोबर थोडंसं पाणी ह्यातील कलशातील तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजावरती आपल्या उंबरठ्यावरती हे जे पाणी आहे तर शिंपडायचं आहे. आणि दररोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला या कलशाची पूजा करायची आहे. मुलांच्या विवाहासंबंधीची काही अडचण आहे तर ती बोलून दाखवायची आहे. त्यानंतर पुन्हा 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत. प्रत्येक पानावरती हळदी कुंकवानं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, अक्षदा चिकटवायच्या आहेत. लाल रंगाच्या धाग्यानं याची माळ तयार करायची आहे. आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीला तुम्हाला ही आंब्याच्या पानाची माळ अर्पण करायची आहे. त्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी तिला प्रार्थना करायची आहे. आता जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही जी आंब्याची माळ आहे तर ती घालू शकता. किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र असेल तर त्या ठिकाणी जाऊन ही माळ अर्पण करू शकता. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा जप करायचा आहे. आई भवानी, जसं हे आंब्याचं पान मंगल आहे तसं माझ्या लेकाचं किंवा लेकीचं लग्न पण मंगलमय कर. नकार विलंब अडथळे सर्व दूर कर आणि माझ्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळू दे, अशी ही तुम्हाला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर माता लक्ष्मीचं मंदिर नसेल आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल तर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा असते तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे आंब्याची माळ आहे तर ती अर्पण करू शकता. तसेच मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील किंवा ग्रह दोष असेल किंवा जर एखाद्यानं करणी बाधा केली असेल, नकारात्मकता असेल तर ती नकाराची ऊर्जा काढण्यासाठी आपल्याला अजून एक आंब्याच्या पानाचा उपाय करायचा आहे. हा देखील आपल्या जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला आंब्याची 22 पानं लागणार आहेत. हळदी कुंकू, कलाव्याचा धागा किंवा
जर तुम्ही लाल करून धागा घेतला तरी देखील चालेल. एक लिंबू आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदी कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओम काढायचा आहे. अगदी छोटासा ओम काढायचा आहे. त्याबरोबर एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या कलाव्याच्या धागानं हे तोरण बनवून घ्यायचं आहे. आता तोरण बनवताना अशा प्रकारे ते तोरण बनवायचं आहे की एका बाजूला 11 पानं घालायची आहेत, मधोमध गॅप ठेवायचा आहे, दुसऱ्या बाजूला 11 पानं घालायची आहेत आणि ज्या ठिकाणी गॅप ठेवलेला आहे तर तिथं तुम्हाला 2 लिंब घ्यायचे आहेत आणि 7 मिरच्या धाग्यामध्ये ओवून घ्यायच्या आहेत. आणि हे जे लिंबू आणि मिरच्या आहेत तर या ज्यामध्ये 11 पानांच्या मध्ये जो गॅप आहे तर त्यामध्ये तुम्हाला बांधायचं आहे. तर आता हे तोरण बांधताना आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरच बांधायचं आहे, पण बाहेरच्या बाजूला बांधायचं नाही चौकटीला. तर आपल्या घराच्या आतल्या बाजूला तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे आणि बांधत असताना असं म्हणायचं आहे, हे मंगल तोरणा माझ्या घरात येणाऱ्या स्थळांना सुख शांती दे, नकाराची विलंबाची नजर दोषाची सावली या उंबऱ्याबाहेरच थांबव आणि योग्य स्थळांना माझ्या घरात येऊ दे. आणि त्यानंतर दररोज 3 सांजेच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करता, घरामध्ये धूपदीप पेटवता, तर त्यावेळेला घरामध्ये भीमसेनी कापूर पेटवायचा आहे. आणि हे जे मिरची आणि आपण हे लिंबू जर जाळलेला आहे तर त्याला देखील त्याचा धूर दाखवायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही हा उपाय शनिवारी करत असाल तर दर शनिवारी तुम्हाला हे जे तोरण आहे तर ते बदलायचं आहे. आणि तोरण बदलल्यानंतर हे जे लिंबू आहे आणि मिरची आहे तर ते काढून तुम्हाला चौरस्त्यावर टाकायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात तर त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि ही जी आंब्याची पानं आहेत तर ज्या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे, किंवा तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये देखील सोडू शकता. आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती बांधलं तर आपल्या नशिबाचं दार उघडतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा येत नाही, घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट राहते. आता हा उपाय करण्यासाठी आपण जी पानं घेत आहात तर ती कोवळी घ्यायला हवीत. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा या तोरणाला धक्का लागणार नाही, म्हणजेच या तोरणाला तुम्हाला स्पर्श करायचा नाही. अशा प्रकारे तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे. दर 8 दिवसाला तुम्हाला हे तोरण बदलायचं आहे. त्याचबरोबर आपण नुसते उपाय करून चालणार नाही, तर तुम्हाला उपायासोबतच मुलांसाठी स्थळ पाहणं देखील चालू ठेवायचं आहे. फक्त उपाय आणि सेवा करून चालत नाही, तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी. उपाय करताना आपल्या कुलदेवतेला कधीही विसरायचं नाही. श्री स्वामी समर्थ महाराज माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. जोपर्यंत आपल्या मुलांचा विवाह जमत नाही तोपर्यंत तुम्हाला ही कलश स्थापना देवघरामध्ये करायची आहे. दररोज सकाळ संध्याकाळी या कलशाची पूजा करायची आहे. ज्याप्रमाणे मी आंब्याच्या पानाचं तुम्हाला मंगळवारी तोरण करायला सांगितलेलं आहे मुख्य दरवाजावर लावण्यासाठी, तर ते करायचं आहे. शनिवारी किंवा गुरुवारी ज्याप्रमाणे मी सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे एक तोरण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जे मंगळवारी जे तोरण करणार आहात तर ते तुम्हाला गुरुवारी किंवा तुम्ही ज्या वेळेला शनिवारी हा उपाय करत असाल तर त्यावेळेला ते तोरण काढायचं आहे, वाहत्या पाण्यामध्ये किंवा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे, परंतु अत्यंत प्रभावी आहे. उपाय करताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील, काही समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता तुम्हाला जर काही माहिती समजली नसेल तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि स्वामी महाराजांच्या कृपेने, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे लवकर दूर होतील. तुमच्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळेल, त्यांचा सुखाचा संसार होईल, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मुलांचा संसार सुखाचा हो, त्यांचा लक्ष्मी नारायणासारखा जोडा जमावा, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपलाचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. जर काही समस्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.